केलेलं बरं. रात्रीच्या वेळेस शबरीनं घर सोडलं. वय वर्ष 12. अनेक आश्रमामध्ये गेली, कोणच तिला थारा दिला नाही. भिल्लाची आहेस एक नाही. स्पृश्य अस्पृश्य हा भाव होता त्या काळात. कोणीच जवळ घेतला नाही. शेवटी मातंग ऋषीच्या आश्रमामध्ये आले. शबरीनं विचार केला, आता मी जर समक्ष गेले, मी कोण आहे सांगितलं तर कोणीच माझा स्वीकार करणार नाही. आता सेवा करायची, पण कशी करायची न सांगता करायची. एका झाडावर जाऊन शबरी बसली. सकाळी रात्री मध्यरात्री 12ला उठायचं, सगळा परिसर झाडून काढायचा, फुलं अंतरायची, पाणी आणून ठेवायचं, कंदमुळ फुलं आणायचे आणि दिवस निघायच्या झाडावर जाऊन बसायचं. ते ऋषीमुनी उठले, पाहायचं सगळं झालंय टापटीप, पण केलं कोणा माहीतच नाही. असे न सांगता करणारे समाजात बरेच आहे, हे की नाही. आणि गरमीच्या दिवसात भजनाला बसलेल्या माणसावर फिरणारा पंखा बंद करणारे बी बरेच आहे. नाव दिसो आपण विठ्ठल विठ्ठल. 12 वर्षाची शबरी 60 वर्षाची झाली. इतके वर्ष थांबताच लागू दिला नाही. कोण सेवा करते. मग आता म्हातारी झालं, थोडं वार्धक्य आलं. एक दिवशी थोडा उशीर झाला उठायला. हातात खरटा घेतला, झाडू लागली. मातंग ऋषीला जाग आली. अरे आज सापडणार कोण येते. बाहेर आले की शबरीचं मनगट धरलं. इतके दिवस झालं सेवा तूच करतेस का. म्हणले हा. नाव नाही सांगितलं. ते म्हणजे सांगितलं असतं तर मी सेवा करूच दिली नसती. सगळी हकीकत सांगितली शबरी. महाराज ऋषी महाराजांना वाटलं काय कमाल आहे, इतके वर्ष सेवा केली पण कोणत्याही त्या ठिकाणी महाराज मी सेवा करते हा भाव दाखवला नाही. किती निरपेक्ष सेवा यायची. ठीक आहे. सगळे आश्रमवासी उठले आणि सगळ्याला कळालं की त्या भिल्लाच्या पोरीनं आणलेलं पाणी आपण आतापर्यंत पिलं, कंदमुळं फळं खाल्ली, त्यांच्यातला कर्मठ माणूस जागा झाला. बाटलो रे बाटलो म्हणजे आता काय करायचं. तर धर्मशास्त्र असं सांगतं अजाणतेपणाला असा जर अपराध झाला तर एखाद्या तीर्थात सचेल स्नान केलं की तो दोष जातो. चला पंपा सरोवरामध्ये आंघोळ करू. मातंग ऋषीने सांगितलं शबरी भक्त आहे, तिचा अपमान करू नका. पण अपमान करून गेले, पंपा सरोवरात गेले तर त्या सरोवरात पडले किडे पाण्यात. परत आले, महाराज एकाच दिवसामध्ये पाणी नासले कस काय. म्हणजे भक्ताचा अपमान केला. आता पाणी नीट करायचं तर काय करायचं. हिच्या चरणाचं तीर्थ घ्या, त्या तीर्थात नेऊन टाका. तीर्थाला तीर्थपणा साधमुळ असतो. किंबहुना आपली पाप तीर्थ घेतात आणि तीर्थाला क्षालन करण्याचं पुण्यकर्म साधू करतो. तीर्थे तया ठाया येती मोहन भावया, पर्वकाळ पाया तळे वसे वैष्णवा. तीर्थाची मलिनता साधू त्या ठिकाणी घालत असा तीर्थरूप त्या ठिकाणी साधू असतो. शबरीच्या पायाचं तीर्थ घेतलं, पाणी त्या सरोवरात नेऊन टाकलं की पाणी निर्मळ झालं. नंतर शबरीचा अधिकार कळला. कालांतरानं काही दिवस पुन्हा शबरीनं सेवा केली. आणि एक दिवशी मातंग ऋषी आश्रम सोडून जात आहेत. शबरीनं पाय धरले, महाराज सोडून जात आहे हा, पण जाण्याच्या आधी तुला काहीतरी देऊन जाणार. बोल काय इच्छा आहे. शबरीनं सांगितलं काहीच नाही. ज्याचं भजन करते त्याचं सगुण साकार रूपामध्ये मला दर्शन पाहिजे. मी राम भक्त आहे. मातंग ऋषीने सांगितलं याच जन्मात तुला रामाचं दर्शन होईल. फक्त एक कर, इथंच राहा, जायची कुठं गरज नाही. राम अयोध्येत जन्माला आला होता हे शबरीला माहित होतं. पण मातंग ऋषीने सांगितलं तुला अयोध्येत जायची गरज नाही, इथंच राहा, नामचिंतन कर, सेवा कर, या सेवेनं तुला राम मिळेल. मातंग ऋषी निघून गेले आणि तिथून पुढे ती शबरी वाट पाहते. बरं ती वाटही अशी पाहिली, एवढी तितिक्षा महत्वाची त्या शबरीची. आजचा दिवस गेला म्हणजे निराश व्हायचं नाही. उद्याच्या आशेपोटी पुन्हा तत्परतेनं कामाला लागायचं. अशी रामाची वाट पाहिली आणि रामचंद्र प्रभू लक्ष्मणाला म्हणतात आज ती वेळ तिला भेट द्यायची. शबरीच्या आश्रमामध्ये राम आले. शबरी कृतार्थ त्या ठिकाणी झाली. मला सांगायचंय की राम शबरीच्या घरी आले, शबरी अयोध्येला गेली नाही. मग राम घरी येण्याकरता शबरीनं काय साधना केली तर तिनं केली साधूची सेवा. पांडवांनी केलं नामचिंतन, शबरीने केली साधूची सेवा. मग राम घरी यावं जर वाटत असेल तर आपण काय केलं पाहिजे. एक तर साधू सेवा करा किंवा नामचिंतन करा. हेच याचं तात्पर्य त्या ठिकाणी निघतं. मग असं जर तुम्ही केलात ज्या घरात राहतात त्या घरात, तर ते घर राहणार नाही, ते घर मंदिर होईल आणि त्या घरामध्ये राम येईल. तुकोबार म्हणतात मग असं कर, ऐसा कर घर आवे राम विठ्ठल विठ्ठल. ऐसा कर घर आवे राम. त्या घरामध्ये असं काहीतरी कर्तृत्व कर. एक दिवशी परमात्मा तुझ्याकडे त्या ठिकाणी आला पाहिजे.
असं घर कर, है की नाही? त्या घरामध्ये असं मांगल्याचं वातावरण कर, घर असं असलं पाहिजे. नुसतं बांधून मोकळं व्हायचं नाही, नुसती वास्तुशांती करून मोकळं व्हायचं नाही. त्या घराला घर पण टिकून त्या ठिकाणी ठेवावं लागेल. त्या घरामध्ये नामचिंतन करावे लागेल. त्या घरात आलेल्या साधूची सेवा करावी लागेल. 4 प्रकारचे आश्रमशास्त्रानं सांगितले. त्या 4 आश्रमामध्ये ब्रह्मचर्य आश्रम, ग्रस्ताश्रम, वानप्रस्थ आणि संन्यास. पण 4ही आश्रमामध्ये धन्यो ग्रस्ताश्रम आश्रम. ग्रस्ती माणूस धन्य किंवा ग्रस्ताश्रम धन्य, कारण बाकी 3 आश्रमाचं पालन पोषण करण्याची जबाबदारी ग्रस्तावर आहे. मग एखाद्या वेळेस त्या 3 आश्रमापैकी एखादा माणूस जर तुझ्या घरी आला तर त्या साधूची सेवा तुझ्या हातून घडली पाहिजे आणि साधना करून नामचिंतन तुझ्या हातून घडलं पाहिजे. हे जर केलं तर तुझ्याही घरी त्या ठिकाणी राम येईल. ऐसा कर घरावी राम. पण हे करताना तुकोबाराय म्हणतात औरधंदा सब छोर ही काम. बाकीचे धंदे काही करू नको, बाकीचे धंदे करू नको. म्हणजे तुकोबारायला अपेक्षित एकच आहे. लोकांना असं वाटतंय महाराज तुम्ही भजन करा म्हणतात, बाकीचे कुठं नको न करा. तुकोबाराय म्हणले ते करावं लागतात असं तुला कोण म्हणलं? मी आताच म्हणलो ना, प्रपंच होत असतो, करावा लागतो. कोण म्हणले तुम्हाला? संतांचा धडा आपलाही होईल, एक नाही. मग त्या धंद्यात मन गुंतवता नामचिंतनामध्ये त्या ठिकाणी गुंतव. तुकोबाराय म्हणतात बाबा रे, पुनरुपी जननम पुनरुपी मरणम, या फेऱ्यामध्ये तू जे पडला, इतने गोते काहे खाता, का पडला याचा तू थोडासा विचार कर. तू स्वतःलाच विसरला, एक नाही. तू कोण आहेस? भगवान छाती ठोकून सांगतात ममे अंशे जीवलोके जीवभूत सनातन. माझा अंश आहे प्रत्येक मानव प्राणी, असं परमात्मा छाती ठोकून सांगतो. त्याचा जर तू अंश असेल तर पुढ्यात कशाला पडला? स्वस्वरूपाची आठवण तो विसरला, म्हणून हे चालू आहे तुझं जन्म मरण जन्म मरण जन्म मरण, एक नाही. आणि एक लक्षात घे, सेवाभाव तुझ्या अंगी असेल, कधी कधी सेवेचा आव आणला जातो, पण तू आव आणतो काय अंतकरणपूर्वक करतो हे सगळं त्याला कळतं. अंतर्यामी जाणत साचा मन कायिक उपरवाच्या. पोटातून एका ओठातून हे त्याला सगळं कळतं. सगळं कळतं म्हणजे तो काय इकडे तिकडे कुठे गेलाय का? तो कोवरा म्हणतात तो प्रत्येक चराचरामध्ये अणु अणु रेणू रेणू मध्ये अहंगाच्या शेवटच्या Oh